नमस्कार मित्रांनो, मी आशिष देसाई होतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माहिती सातारामध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हॉल तिकीट कसं डाउनलोड करतात DiBa2 युनिव्हर्सिटीचं. तर सर्वप्रथम तुम्हाला अशी लिंक ओपन होईल. ही जी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर इथं तुम्हाला तुमचा PR नंबर टाकायचा आहे, त्यात तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट OTPवर क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि तुमचा एनरोलमेंट नंबर, PR नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या मेलला एक OTP येईल, तो OTP तुम्ही इथं पेस्ट करायचा आहे. फक्त विषय आहे की तुम्ही रजिस्टर करत असताना त्यामध्ये ईमेल ID तुमचा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. जर तुमचा ईमेल ID चुकला असेल तर तुमच्या मेलला OTP जाणार नाही, हे बी बघायचं आहे. काही मुलांचा प्रश्न असतात की मेलला OTP येत नाही आहे, त्या होत नाही आहे. तर एक कारण आहे की तुमच्या मेलमध्ये OTP तुमच्या रजिस्टर फॉर्ममध्ये तुमचा ईमेल ID चुकीचा आहे, तुमच्या ॲटो सेव्हमुळं, तर तो चेक करायचा आहे. तर इथं आपण PR नंबर टाकलेला आहे, मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि ईमेल ID टाकलेला आहे. तर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP टाकून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, पॅनिक व्हायची गरज नाही आहे. सगळ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होतात. साईटचा काही प्रॉब्लेम असेल तरी होऊ शकतात. फक्त तुम्ही जी माहिती भरताय ती ॲक्युरेट भरायचं आहे. काही मुलं ॲटो स्पेस असल्यामुळे किंवा ॲटो टाईप असल्यामुळं स्पेस राहतो टाईप करताना किंवा एखादा अक्षर कॅपिटल स्मॉल असतं, त्यामुळे सुद्धा तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर किंवा PR नंबर व्यवस्थित टाकला जात नाही, त्यामुळे तुमचा OTP तुम्हाला येत नाही. तर आपण OTP टाकून गेल्यानंतर पुढं यायचं आपल्याला. तुमच्या मेलवर एक OTP येईल, तो OTP आपण पेस्ट करून घ्यायचा आहे. OTP पेस्ट केल्यानंतर लॉगिंग होईल. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला इथं दाखवतो मी कसं करायचं आहे. तर बघूयात. त्याआधी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशी नवीन आणि अपडेट माहिती तुमच्यावर पोहोचली जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे की आपण ईमेलला OTP पाठवलेला आहे, OTP तुम्हाला येईल. आता आपण OTP टाकून घेऊयात. OTP टाकल्यानंतर आपल्याला आतलं एक पेज ओपन होईल. ते पेज ही जी वेबसाईटची लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देऊन टाकेन. तर तुम्ही तिथून डायरेक्टली तुम्ही ते डाउनलोड करू शकता. OTP आल्यानंतर आपला असा लिंक ओपन होईल फॉर्म. हा फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला तुम्हाला इथं वर कोपऱ्यात 3 डॉट दिसतात. तर 3 डॉटवर क्लिक करायचे. खाली तुम्हाला प्रोसेड टू नेक्स्ट असा ऑप्शन येईल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला माझ्या लेफ्ट साईडला, तुमच्या राईट साईडला डाउनलोड रिपोर्ट असा एक ऑप्शन येईल. तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर तुम्हाला रेग्युलर हा ऑप्शन निवडायचा आहे. रेग्युलर ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला इथं डाउनलोड रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होईल. तर अशा प्रकारे तुमचं हॉल तिकीट डाउनलोड तुम्ही करून घ्यायचं आहे. त्याची प्रिंट मारायचे आणि प्रिंट मारल्यानंतर ते तुम्हाला तुमचे एक्झाम कॉलेज असेल, कॉलेज एक्झाम सेंटर असेल, त्या तिकडनं त्याच्यावर तुमची सही शिक्का घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होईल. फक्त महत्त्वाचा विषय असा आहे की काही मुलांची ज्या मुलांनी पहिला फॉर्म भरला होता, म्हणजे कोणाचा रेग्युलरसाठीचा, त्यांच्यात हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीत. ते पण लवकर ती होऊन जाईल. फक्त तुमचं महत्त्वाचं की व्यवस्थित तुमची माहिती अपलोड करायची आहे. जर तुमचा काही मुलांचा प्रॉब्लेम आहे की त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीत किंवा ईमेलला OTP येत नाही आहेत, तर त्यांनी काय करायचं आहे, अपडेटमध्ये जायचं आहे. अपडेट रजिस्टरमध्ये क्लिक करायचं आहे. तुमचा PR नंबर टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथं परत तुमचं ईमेल ID चेक करायचं व्यवस्थित. जर ईमेलमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुमच्या मेलला OTP येणार नाही आहे आणि तो तिथं चेक केल्यानंतर पुन्हा परत तुम्ही मेन पेजला यायचं आहे. तुमचा PR नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर, PR नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचा. तुमचा OTP आल्यानंतर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होऊन जाईल. आता ज्या विद्यार्थ्यांचा रेग्युलर फॉर्म भरला होता आधी, त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे, तर ते पण होऊन जाईल. आता म्हणजे साईटला बी प्रॉब्लेम होता, तो साईट प्रॉब्लेम क्लिअर झाल्यानंतर तुमचं हॉल तिकीट होऊन जाईल. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका, म्हणजे अशी नवीन आणि अपडेट माहिती तुमच्यावर पोहोचत जाईल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.